तर स्वरूपचे पप्पा रात्री आम्हाला घ्यायला आले होते. तर आम्हाला आहे ना मुंबई टू पुणे ट्रॅव्हलिंग करायचं होतं आणि त्यासाठी ना मम्मी छान असं ब्रेकफास्ट बनवत होती. तिला म्हटलं चपाती भाजी वगैरे नको, ब्रेकफास्टच बनव. शिष्य तोपर्यंत झोपेतून उठली होती आणि पप्पा आहे ना खूप सारे लाड करत होते, कारण का आदल्या दिवशी थोडीशी ती रुसून बसली होती. मोठे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो नक्की बघा. आणि इथे बघा मी घेऊन आली होती एक बॅग, पण जाताना माझ्या 2-3 बॅग झालेल्या आहेत. मला असं वाटतं प्रत्येक मुलीच्या बाबतीत असं आहे की माहेरी गेल्यावरती आहे ना 2-3 बॅग तरी एक्स्ट्रा होतातच. तर इथे आहे ना जाताना नेमका पाऊस चालू होता आणि स्वरूप अशी मस्ती करत होता. तर जाता जाता छान असं मुंबई दर्शन झालं. आणि इथे बघा आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो, स्लीपर ट्रॅव्हल्स होता, त्यामुळे स्वरूप शिशा असे छान एन्जॉय करत होते. आणि खरं प्रवासाचा थकवा दूर केला तो ह्या व्ह्यूने. खरं पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे हा प्रवास करताना आहे ना लोणावळ्याचा जो व्ह्यू आहे ना, खरंच एवढं भारी वाटतं ना, पूर्ण थकवा दूर होऊन जातो प्रवासाचा. आणि त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही आमच्या स्टॉपला उतरलो. आणि आता घरी गेल्यावरती डोक्यात ऑलरेडीच चालू होतं की आपल्याला घरी गेल्यावरती दरवाजा उघडल्यावरती आपल्याला ही कामं करायची आहेत, कारण का 15 दिवसानंतर आपण घरीच आलेलो आहे. त्यामुळे घर देखील घाण झालं होतं. तर ऑटो केली पटकन आणि अगदीच 10 मिनटाच्या अंतरावरती घर आहे, पण ऊन होतं त्यामुळे ऑटो केली आणि बॅगा पण होत्या. तर घरी गेल्यावरती लगेचच झाडू हातात घेतला आणि मुलांना म्हटलं की तुम्ही थोडा वेळ पहिला आहे ना बाहेर जावा. त्यांना फ्रेश केलं आणि बाहेर खाली पाठवलं आणि पटापट सगळी क्लिनिंग करायला घेतली, कारण काय ना कॉक्रोचची पावडर देखील टाकली होती. त्यामुळे मुलांना म्हटलं तुम्ही लगेचच फ्रेश होऊन खाली जावा. आणि मी तोपर्यंत मी आणि ज्या कामाला ताई आहेत त्यांना देखील बोलवलं. पटापट सगळी ट्रॉल्या वगैरे भांडी आणि घर पुसून घेतलं. आणि त्यानंतर बाहेरून जेवण मागवलं होतं. हे बघा कॉक्रोचचं औषध टाकल्यामुळे एवढे सगळे कॉक्रोच मेले होते आणि व्यवस्थित असे डीप क्लिनिंग करायची होती. तर पुढचे 2-3 दिवस तर डीप क्लीनच होणार होती. मी मुंबईला किंवा कुठेही गावी जाताना ना पूर्ण ट्रॉल्या अशा खाली करते, त्यामुळे काय फायदा होतो की पटकन